राहुल फडतरे, अ मेंबर ऑफ चेअरमन क्लब ऑफ LIC. एक ओळख आणि लोकांच्या मनातील विश्वास या व्यक्तीबद्दल बरंच काही सांगून जाते. पण हा विश्वास संपादन करणे सोपे नव्हते. त्यासाठी करावा लागला संघर्ष, जीवतोड मेहनत, आणि याला जोड होती ती एका स्वप्नाची. आणि ते स्वप्न म्हणजे स्वतःची एक वेगळी ओळख. आपल्याकडे लहानपणापासून शिकवलं जातं की कष्ट केले तर यश हे मिळतंच. पण मला आता नवीन त्यात थोडा बदल करावा असं वाटतं की फक्त कष्टाळू माणसाची प्रगती होत नाही. त्या कष्टाच्या जोडीला डोळ्यात जर स्वप्न असेल तरच तो माणूस पुढे जातो. डोळ्यातलं डोक्यातलं स्वप्न पूर्ण करण्याकरता त्या कष्टाला एक दिशा मिळते आणि मगच तो माणूस त्या स्वप्नाच्या मागे पाठपुरावा करत स्वतःची प्रगती करून घेत राहतो. आणि राहुलमध्ये मला वाटतं ही स्वप्न बघण्याची क्वालिटी पहिल्यापासून आहे. राहुल पॉलिसी सांगताना किंवा पॉलिसी देताना पॉलिसी विकायची म्हणून काम नाही करत, तर पॉलिसी समजून पॉलिसीबद्दलचे जे काही फायदे आहेत ते सगळे एकदम व्यवस्थित सांगणार. आता जवळजवळ 5 ते 7 वर्ष झाली मी त्याच्याकडनं LICची पॉलिसी घेतलेली आहेत आणि 7 ते 8 पॉलिसी माझ्या त्याच्याकडे आहेत. प्रत्येक पॉलिसीचा प्रीमियम कधी आहे, काय आहे, त्याचे डिटेल्स कधी आपण विचारले तो आपल्याला विदिन अ सेकंड किंवा एक 10 मिनिटाच्या आत आपल्याला तो क्लिअर डिटेल्स सांगणार. हप्ता कधी ड्यू त्याचे इंटिमेशन देणार. सर्व्हिसमध्ये सांगायचं म्हटलं त्याचं एकदम उत्तम सर्व्हिस, कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्याही अडचण नाही, काही नाही. आणि मनमिळावू स्वभाव असल्यामुळं कुठल्याच गोष्टीची अडचण येत नाही. हॅलो फ्रेंड्स, मी राहुल फडतरे, इन्शुरन्स कन्सल्टंट आहे. गेली 18 वर्षाला मी या फील्डमध्ये काम करतो आहे. असे म्हणतात की इन्शुरन्स एजंट म्हटलं की लोक त्याला टाळायचा प्रयत्न करतात, परंतु माझा अनुभव थोडा वेगळा आहे. या फील्डमध्ये असल्यामुळेच आज माझे नातेवाईक असो, मित्रपरिवार असो, लायन्स क्लब असो, या फील्डमध्ये असल्यामुळेच माझ्याशी ते जोडले गेलेले आहेत. इन्शुरन्सबद्दलच बोलायचे झाले तर इन्शुरन्स पॉलिसी प्रत्येकाकडे असतेच, परंतु ॲडिक्वेट इन्शुरन्स हा नसतो. तर ॲडिक्वेट म्हणजे काय, तर एखाद्याची 50 लाखची कार असेल तर 50 लाख कारचा 50 लाखचा इन्शुरन्स असेल, परंतु त्याचा स्वतःचा वैयक्तिक विचारला तर गाडी एवढा पण नसतो. खरं म्हणजे इन्शुरन्सला आज खूप महत्त्व आहे. जर एखाद्या फॅमिलीमध्ये दुःखद घटना घडली किंवा त्या फॅमिलीतला एखादा मेंबर जर का हॉस्पिटलाइज झाला तर नातेवाईक, मित्रमंडळी हे सगळे सपोर्ट करतात, भावनिक सपोर्ट करतील, पण आर्थिक मदत ही एकमेव इन्शुरन्सने होती. आणि ज्यावेळेस इन्शुरन्सचे पैसे त्यांना मिळतात त्यावेळेसचा जो त्यांच्या चेहऱ्यावरील भाव असतो ते पाहून आपण केलेल्या कामाचं समाधान वाटते. राहुल फडतरे यांनी आपला प्रवास सन 2001 साली IRDAच्या पहिल्या बॅचपासून सुरू केला आणि आज 18 वर्षानंतर केवळ मेंबर ऑफ चेअरमन क्लब ऑफ LIC म्हणूनच नव्हे तर इन्शुरन्स इंडस्ट्रीमधील मानाचा इंटरनॅशनल अवॉर्ड म्हणजेच MDRT अवॉर्ड तब्बल 8 वेळा मिळवून एक आदर्श उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. सन 2008 से हम लोग लायंस क्लब में मिले थे. ऐसे तो हमारे लायंस में काफ़ी और भी कलीग हैं जो LIC का बिज़नेस करते हैं. जब भी वो हमसे मिला और जब भी कोई हम लोग LIC की कोई बात होती है तो उसका जो एक तरीका है बताने का कि जो हमारी नीड है और जो हमारी ज़रूरत है उसके हिसाब से उसने हम लोगों को प्रोग्राम्स बताए. कमीशन तो सभी को मिलता है, परंतु ऐसी भी कुछ पॉलिसी होती है जिसमें कमीशन कम मिलता है, फिर भी उसने वो हम लोगों के लिए रिकमेंड की कि नहीं आप ये पॉलिसी दीजिए, यही आपके लिए बेटर है. राहुल हमको रिकमेंड भी करता है पॉलिसी, और सपोज़ हमें नहीं भी करना होता है तो हम लोग उसको बोलते हैं ठीक है अब करेंगे, ये महीने में करेंगे, अगले महीने में करेंगे. और मेरा तो ऐसा अनुभव हुआ है कि मैंने उसको 1-1 साल तक टालता रहा, परंतु उसमें वो क्वालिटी है कि हम करेंगे और वो हमसे करवा लेता है. तो चाहे वो 1 साल निकले चाहे 1.5 साल निकले, फाइनली वो हमारी वो पॉलिसी वो करके ही रहता है. तो ये भी एक उसमें कैरेक्टर है कि वो मतलब जो काम उसने ठान लिया है उसको वो अंजाम देता है. संघर्ष, मेहनत आणि स्वप्न हे उराशी बाळगून राहुल फडतरे यशस्वी तर झालेच, पण त्यांना यशोशिखरावर पोहोचण्यासाठी सिंहाचा वाटा उचलला तो म्हणजे त्यांचे गुरु माननीय रणजित कुलकर्णी यांनी. 2004 साली त्यांनी पहिल्यांदा स्वप्न बघितलं की आपल्याला ऑफिस टाकायचं. हे आज जे अद्ययावत ऑफिस आपण बघतोय त्याच्यात एअर कंडिशन, स्टाफ, कॉम्प्युटर, फुल्ली इक्विप्ड कंप्लीट ऑफिस आहे जिथं अनेक लोक काम करतात
आलेल्या ग्राहकाला सर्व प्रकारची सेवा दिली जाते. व्हिज्युअलायझेशन ही राहुलची एक अत्यंत चांगली क्वालिटी आहे की तो पहिल्यांदा व्हिज्युअलाइज करतो आणि त्या दिशेने काम करतो आणि अचीव करत प्रगती करून घेत जातो. सर्व्हिस तर प्रत्येकजण स्वतःच्या कस्टमरला देत असतो, पण विश्वास कस्टमरचा संपादन करणं ही क्वालिटी राहुलमध्ये चांगल्यापैकी आहे. विश्वास संपादन केल्याशिवाय कुठलंही काम फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटमध्ये काय कुठेच पुढे जात नाही. आणि हा विश्वास राहुलने आपल्या कस्टमरचा पुरेपूर संपादन केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की हे त्याची स्वप्न, हा कस्टमरचा त्याच्यावरचा विश्वास आणि त्याचं व्हिज्युअलायझेशन त्याला अजूनही खूप मोठ्या प्रमाणात पुढे घेऊन जाणार आहे आणि अनेक मानाचे सन्मान तो या क्षेत्रात मिळणार आहे. 40शीचा सुद्धा नाही तो अजून. खूप मोठं प्रचंड करिअर त्याच्याबरोबर आहे आणि मला असं वाटतं की हे प्रचंड यश त्याला 100% अजून मिळेल. माझा त्याबद्दल त्याला शुभेच्छा. रणजित कुलकर्णी सरांप्रमाणेच त्यांच्या या स्वप्नाला हातभार लावला तो म्हणजे त्यांच्या पत्नी सौभाग्यवती सायली फडतरे. त्यांनी मला विचारलं होतं की आपण ऑफिस टाकूया आणि तू बॅक ऑफिस सांभाळशील का. मला त्यातून काही माहीत नव्हतं, पण तरीसुद्धा मी हो म्हणाले की तुम्ही शिकवत असताल तर मी करेन. मला त्यावेळेस कम्प्युटरपासून काहीच येत नव्हतं, कारण मला कसला एक्सपिरियन्स पण नव्हता नोकरीचा वगैरे. पण त्यांनी मला प्रत्येक गोष्ट स्वतः शिकवली, कम्प्युटर असू देत, नंतर काहीही ऑफिसचं काम. नंतर मला LICच्या सगळ्या ह्याच्या इंटरेस्ट यायला लागला. मग मी एक्झाम्स दिल्या, स्वतः एजंट झाले, म्हणजे MDRT पण झाले. पण ह्या सगळ्यामध्ये इंटरेस्ट यायला लागला तो त्यांच्यामुळे. समाजात वावरत असताना अनेक लोक भेटतात, लोक त्यांच्या कामाचं त्यांचं खूप कौतुक करतात. एक बायको म्हणून मला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. मित्र, परिवार, गुरुवर्य, सहकारी यांनी आपल्या भूमिका तर पार पाडल्याच, पण राहुल फडतरे यांना खऱ्या अर्थाने ओळख निर्माण करून दिली ती म्हणजे त्यांचे विमा ग्राहक. ग्राहकांनी ठेवलेला विश्वास आणि ऋणानुबंध या जोरावर आज राहुल फडतरे यांचा प्रवास खऱ्या अर्थाने घडला. माझ्याकडे अनेक एजंट येऊन गेले, परंतु मी नुसतं त्यांचं ऐकून घेतलं आणि त्यांच्या कामाची पद्धत मला आवडली नाही, म्हणून मी त्यांच्या बाबतीत कुठलाही निर्णय घेतला नाही. मात्र राहुल फडतरे यांची मला कामाची पद्धत, त्यांची गुणवत्ता, दिलेला शब्द पाळणे, वेळ पाळणे आणि ह्या माणसामध्ये प्रचंड आत्मविश्वास मी पाहिलेला आहे. आणि फसवाफसवी हा प्रकार नाही आहे त्यांच्याकडे. अतिशय विश्वासू पद्धतीने आणि कस्टमरशी नेहमी पाठपुरावा करणे, संपर्कात राहणे, सतत संपर्कात राहणे हे या राहुल फडतरे यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच मी त्यांचे हे विशेष गुण ओळखून त्यांच्यामार्फत अनेक छोट्या मोठ्या पॉलिस्या घेतलेल्या आहेत. मध्ये मी माझी लहान असणारी नात तिची देखील एक पॉलिसी घेतली. तिची 25 वर्षासाठी मी त्यांच्याकडून पॉलिसी घेतलेली आहे. जब राहुल का LIC में आने से पहले मेरा LIC के ऊपर तो ज़्यादा ये नहीं था ट्रस्ट, क्योंकि क्या हो रहा था, काफ़ी एजेंट्स आ रहे थे, काफ़ी उनका सर्विस के बारे में बहुत प्रॉब्लम था. जब तक पॉलिसी मिला वो बहुत ही फॉलोअप रखते थे, बाद में फॉलोअप के लिए बहुत ही प्रॉब्लम होता था. बट जब से राहुल के पास मेरे जितने पॉलिसीज़ है आज तक सब अपडेटेड है और इतनी अच्छी सर्विस है कि मैंने उसको पूरे मेरे फ्रेंड्स का भी पॉलिसीज़ और मेरे फैमिली मेम्बर्स और सभी लोगों का उसके पास ही दे दिया. और इसलिए आज हमारा LIC के पॉलिसीज़ और मेरे जो इन्वेस्टमेंट्स है एकदम ही परफेक्टली चल रहे हैं. और ऑल द बेस्ट टू राहुल, और आगे जाए, LIC में बड़े बड़े पोस्ट उसको मिले, ये मेरी इच्छा है. Basically we look after the agency channel and that is how I come across in contact with Mr. Rahul Fadtare and we insisted him to be part of Bajaj Allianz team also. So तसं करून त्यांनी मग सायली मॅडमच्या नावावरती लायसन्स घेतलं. बट येस, वर्किंग अँड दोघंही एकत्र खूप छान काम करतात. आणि वेन आय सॉ दॅर कोऑर्डिनेशन, that is when I realized that I personally was looking for someone to help me with the investment in the life insurance, and I could find out that he is the one person who gives me the entire solution, not only with the Bajaj but also with the life insurance. Firstly, he has been associated with the company for a very long time, which builds a trust in the brand, saying that yes, he can offer, and has been consistent in his performance. That was one thing. Another thing is, yes, the kind of relationship that he builds up with the client. Without any add-on benefit to him, he just gave me all clear instructions and helped us to place the policies.
राहुल कॉलेजला असल्यापासून मी त्याला ओळखतो. मी त्याच्यात 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या बघितल्या. एक तर कामाबद्दल डेडिकेशन आणि आपल्या व्यवसायाबद्दल ऑनेस्टी, म्हणजे प्रामाणिकपणा हे सर्वात महत्त्वाचं एक त्यांचं गुणधर्म आहे. आणि लोकांना कोणत्या गोष्टी पाहिजे, कुठल्या माणसाला कुठली गोष्ट हवी आहे हे तो बरोबर ओळखून ती प्रोव्हाइड करणं हे फार महत्त्वाचं. की आपल्या घरून चेक कलेक्ट करणे, घरापर्यंत पॉलिसी मिळणे इथपर्यंत, म्हणजे कुठल्याही प्रकारचं तुम्हाला टेन्शन राहत नाही. गॅरंटी देतो माझ्यातर्फे की कुठल्याही प्रकारची पॉलिसी किंवा LIC संबंधित काम जर असेल तर राहुल फडतरे इज नंबर 1. म्हणजे एकच नाव जे म्हणू आपण सोमनाथनगरमध्ये की आपण त्यांच्याकडे डोळे जाऊन. माय असोसिएशन विथ राहुलजी गोज बॅक टू अबाउट 8 years or 9 years back when I was looking for some option to invest. When I met Rahulji, he told me about investments, he told me about insurance, and the best part of everything was that he was there full time into LIC, and that is what I was looking for. तब से लेके अब तक हम लोगों ने साथ में बहुत से पॉलिसीज़ लिए हुए हैं और उन्होंने हर बार मुझे एक फैमिली मेम्बर की तरह सब कुछ समझाया है. And I'm very happy that I have policies with him, and I'm very sure that all this is going to help me in future. Or more than LIC, I will say that I look at Rahul ji before I invest in anything. और अब तक उन्होंने मुझे हमेशा सही एडवाइस दी है, and I'm very sure कि वो in future also मुझे इसी तरह से साथ रहेंगे, and I'm very happy to be associated with him. केवळ 8 विमा ग्राहक ते जवळपास 3000 विमा ग्राहक हा प्रवास घडत असताना राहुल यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत LIC आणि लायन्स क्लबच्या मदतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवून समाजाप्रती आपली कृतज्ञता दर्शवली आहे. या ठिकाणी मला असे सांगावेसे वाटते की आपण सध्या न्यूज चॅनल व्हॉट्सअपवर पाहतो की असे वेगवेगळे मेसेज येतात की या कंपनी डुबली आहे, ह्या कंपनीमध्ये माझे अडकले, जसं DSK झालं, रुपी बँकेत झालं. लोकांचे हार्ड अर्न मनी ह्या कंपन्यामध्ये लोकांनी जास्त व्याजाच्या आमिषाने या ठिकाणी गुंतवली, आणि आज अशी वेळ आली की त्यांना त्यांचे पैसे काढता येत नाही. LICमध्ये जर का आपण पैसे गुंतवले तर 100% गव्हर्मेंट गॅरंटी आहे. आपल्या पैसे प्रिन्सिपल अमाऊंट ही गव्हर्मेंट गॅरंटी देते. सध्या तरुण पिढीचा कल हा म्युच्युअल फंडकडे आहे. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायला माझा बिलकुल विरोध नाही, परंतु मला या तरुण पिढीला एक प्रश्न विचारावा वाटतो की लॉटरीच्या तिकिटाने कोण श्रीमंत आलेला आपण ऐकलं आहे का? LICमधली गुंतवणूक लाँग टर्म आहे, गॅरंटेड आहे. ज्यावेळेस आपण मुलांच्या लग्नाचा विचार करतो, त्यांच्या शिक्षणाचा विचार करतो, रिटायरमेंटचा प्लॅनिंग करतो, लाँग टर्मसाठी LIC इज द बेस्ट ऑप्शन. कारण का त्यामध्ये रिटर्न्स हे गॅरंटेड राहतात. सेविंग करताना आपलं जे उत्पन्न आहे ॲटलिस्ट त्याचा 15 ते 20% ही रक्कम ही कंपल्सरी सेविंगमध्ये म्हणजे LICमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, जेणेकरून आपल्याला लाँग टर्मला त्याचा फायदा होईल. आजचा जमाना हा ऑनलाईनचा आहे. आपण कित्येक वस्तू ऑनलाईन परचेस करतो, परंतु इन्शुरन्स ही काय ऑनलाईन परचेस करण्याची वस्तू नाही आहे. ज्यावेळेस आपण इन्शुरन्स ऑनलाईन परचेस करतो त्यावेळेस सगळी सर्व्हिस ही तुम्हाला ॲज अ कस्टमर म्हणून तुम्हालाच करावं लागते. तुम्हाला तिथं कोणी ॲडवायझर नसतो. ॲडवायझरचा विचार केला तर मार्केटमध्ये खूप प्रकारचे सध्या ॲडवायझर आहेत, पण इन्शुरन्समध्ये आपण प्रोफेशनलपणा एक पाहिला पाहिजे. एक उदाहरण म्हणून सांगतो की ज्यावेळेस आपल्याला जर का एखादा प्रॉब्लेम झाला, हार्टचा प्रॉब्लेम झाला तर आपण हार्ट स्पेशलिस्टकडे जातो, दातांचा प्रॉब्लेम झाला तर डेंटिस्टकडे जातो. तसाही इन्शुरन्स घेताना आपण स्पेशलिस्ट पाहायला पाहिजे की ॲज अ प्रोफेशनल तो इन्शुरन्सचे काम करतो का नाही. सर्व लोकांना रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवायला आवडतात. कित्येकांनी आपल्यापैकी त्यातून चांगले पैसेही कमवले असतील, परंतु आत्ताचा रिअल इस्टेटचा जो व्यवसाय आहे तो सध्या डाऊन आहे. LICसुद्धा एक इमिजिएट इस्टेट क्रिएट करण्याचं एक साधन आहे. एक उदाहरण सांगतो, जर का आपण एक 50 लाखाचा फ्लॅट घेतला आणि तो रेंटवर द्यायचं ठरलं तर आपल्याला साधारण वर्षाला 1.5-2 लाख रुपयाच्या आसपास रेंट येतो. परंतु त्या फ्लॅटचा मेंटेनन्स, सोसायटीचा मेंटेनन्स, टॅक्स हे जर का त्यातून मायनस केले तर आपल्या हातात किती पडतील याचा पण विचार आपण केला पाहिजे. परंतु जर का 50 लाख रुपये जर का आपण LICमध्ये इन्व्हेस्टमेंट केले तर दरवर्षी तुम्हाला गॅरंटेड 3.5 लाख रुपयाच्या आसपास ही वर्षाच्या पहिल्या तारखेला तुमच्या अकाउंटला क्रेडिट होतं. अशा एक ना अनेक योजना LICमध्ये आहेत, जसं मुलांच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी किंवा रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी, टॅक्स सेविंगसाठी
ह्या आपण विविध अशा प्रकारच्या योजना आपण घेऊ शकतो. आम्ही आपल्या इन्शुरन्स सर्व्हिस सेंटरमध्ये स्टार हेल्थ आणि बजाज अलायन्स ह्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांची कामे करतो. ह्यामध्ये मेडिक्लेम, कार इन्शुरन्स, होम इन्शुरन्स आणि ऑफिस इन्शुरन्स या सर्व प्रकारच्या इन्शुरन्सची आम्ही सर्व्हिस या ठिकाणी देतो. त्याचप्रमाणे LICचा ऑथोराइज प्रीमियम कलेक्शन सेंटर पॉईंट आहे, जेणेकरून भारतातील कोणत्याही ठिकाणाहून जर का तुम्ही पॉलिसी घेतली असेल तर त्याचा प्रीमियम तुम्ही आमच्या इथे कॅश किंवा चेकने भरू शकता. त्याची इमिजिएट पावती आम्ही तुम्हाला देतो. एका वाक्यात सांगायचं झालं तर वी नॉट ओनली ऑफर इन्शुरन्स सर्व्हिसेस बट ऑल्सो इन्श्युअर इफिशियन्स सर्व्हिसेस. इतक्या वर्ष इन्शुरन्स सेक्टरमध्ये काम करत असताना तुम्हाला जर का आमची सर्व्हिस आवडली असेल तर नक्कीच आमचा नंबर तुमच्या जवळचे नातेवाईक, मित्र यांच्यासंग तुम्ही शेअर करावा. हीच मी माझ्या चांगल्या कामाची पावती समजेल. थँक्यू व्हेरी मच. इन्श्युअर अँड बी सिक्युअर. तर अशा या मेहनती, स्वप्नाळू आणि सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या राहुल फडतरे यांचा जीवन प्रवास हा नक्कीच अविस्मरणीय आहे. त्याचबरोबर त्यांची साथ देणारे त्यांचे सहकारी, मित्र, अर्धांगिनी आणि सर्वात महत्त्वाचे असे त्यांच्यावर विश्वास ठेवणारे आणि प्रेमाने, आपुलकीने साथ देणारे त्यांचे विमा ग्राहक यांचंही कौतुक करावं तितकं कमीच आहे. भविष्यात मानाच्या TOT आणि COT अवॉर्ड्सचं ध्येय समोर ठेवून राहुल फडतरे आपला प्रवास करीत राहतीलच. पण या प्रवासात आत्तापर्यंत जसा एक परिवार म्हणून आपण साथ दिली तशीच साथ आपण यापुढेही द्या आणि दिवसागणिक हा परिवार वाढवत राहूयात. धन्यवाद.